तुमचा विश्वास आमची बातमी। वो तुम तो डायरेक्ट मट्टी भर रहे हैं इसमें, पूरी मट्टी भर डाली तूने। काय कचरा काय इसमें? हाँ पर ये पूरा तुम डायरेक्ट मट्टी भर रहे ना, उसमें कचरा नहीं ना। अरे मट्टी उठा के तुम उधर बेचने वाले नहीं गए हो? तुम अभी ये प्राइवेट जगह डालने वाले क्या महानगर पालिका में कचरा बिकट देने वाले क्या? कचरा बेचने वाले क्या? कचरा है की मट्टी? धुळ्यामध्ये कचऱ्याऐवजी चक्क वाहनात माती भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भाजपा नगरसेवक धीरज परदेशी यांनी कचरा ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर उघड केलाय। भाजपा नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीची मनपानं गंभीर दखल घेत मातीने भरलेल्या 17 टन वजनाची ट्रीप रद्द करत कचरा ठेकेदाराला नोटीस बजावत दंड केल्याची माहिती समोर आली आहे। भाजपा नगरसेवकाच्या कर्तव्य दक्षपणामुळे कचरा ठेकेदार मनपा प्रशासनासह धुळेकरांची कशी लूट करत आहे हे समोर आलंय। धुळ्यातल्या प्रभाग क्रमांक 26 मधील 40 फुटी रोडवरील जळगाव जनता बँक कॉलनी परिसरात असलेल्या नाल्याजवळ जेसीबीच्या माध्यमातून डंपरमध्ये माती टाकण्याचा प्रकार सुरू होता। हा सर्व प्रकार भाजपा नगरसेवक धीरज परदेशी यांनी मोबाईलमध्ये चित्रित करत कचरा ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणलाय। यावेळी त्यांनी या कचरा घोटाळ्यात मनपाचे अधिकारी देखील सहभागी असल्याचा धक्कादायक आरोप केलाय। धुळ्यातल्या कचरा उचलण्याचा कंत्राट पुण्याच्या भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला मनपानं 2 महिन्यांपूर्वी अटी शर्तीवर कंत्राट दिलंय। शहरातला कचरा उचलण्याचा मोबदल्यात या कचरा ठेकेदाराला मनपा प्रशासनाकडून 1.5 कोटी रुपये देखील अदा केले जाते। मात्र कचरा उचलण्याऐवजी चक्क माती भरण्याचा प्रकार उघड झाल्यामुळे कचरा ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून टीका होतीये। मनपा प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठेकेदाराला कडक वॉर्निंग दिली आहे। 25 फेब्रुवारीला ते ट्रॅक्टर दसरा मैदान चौकात धरलं होतं, तिथं पण माती भरली गेली होती। ते पण व्हिडिओ मी व्हॉट्सअपद्वारा उपायुक्त साहेबांना मी व्हिडिओ व्हॉट्सअप केला आहे, वसावे साहेबांना व्हॉट्सअप केला आहे। त्याच्या खाली माहिती लिहिलेली आहे आणि अक्षरशः ते ट्रॅक्टरमध्ये माती भरत होते। आणि परिस्थिती अशी आहे ठेकेदाराची की जो सुपरवायझर आहे, नवीन म्हणा जुने म्हणा, त्यांना या प्रकारे सांगितलं जातं की कधी गाडी वजनने भरली नाही तर तुमचा पगार अर्धा लावण्यात येईल, तुम्ही सुपरवायझर कर्मचाऱ्यांची माहिती घ्या। या प्रकारे ठेकेदार बोलतो की गाडीचं लोड पूर्ण व्हायला पाहिजे, गाडीचं लोड भरला नाही तर तुम्हाला अर्धा पगार लावण्यात येईल। या प्रकारे ठेकेदाराची धमकी दिली जाते कर्मचारीला। आणि हा ट्रॅक्टर जेव्हा हा डंपर भरत होते तेव्हा महानगरपालिकेचा सुपरवायझर तिथं उपलब्ध नव्हता। परिस्थिती अशी आहे की जेव्हा कचरा उचलता परिसरामध्ये ते कचरा उचलताना पालिकेचा सुपरवायझर तिथं उपस्थित पाहिजे। पालिकेचा सुपरवायझर सांगतो की इथं कचरा आहे, इकडनं कचरा उचला आणि तो घेऊन जाण्याची त्याची सुपरवायझरची जबाबदारी राहते की ती गाडीत लोड झाला आहे आणि ती गाडी निघाली। पण सुपरवायझरला न कळता ठेकेदारांनी प्रायव्हेट माणूस पाठवला तिथं आणि ते प्रायव्हेट माणूस भरून डंपर भरून डेपोला पाठवत होते। आता त्याच्या डेपोमध्ये जे अधिकारी असतील त्यांना काही चिरीमिरी भेटत असेल, त्याच्यामुळे ते असा प्रकार आमच्या समोर निदर्शनात आला। कारण की मी त्यांना 2-3 फोन लावले, त्यांनी माझे फोन रिसिव्ह केले नाही। त्यांच्यानंतर मला आता कमी 12 वाजेपर्यंत मी दुसऱ्या दिवशीपर्यंत फोन लावले, तर आता 1 वाजेला मला PDF टाकली त्यांनी, मागच्या हप्त्याची मी माहिती मागवली आहे। मी तपास करतो आणि आयुक्त साहेबांना माझी विनंती करतो की कधी या प्रकारमध्ये असं होत असेल तर कृपया ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी विनंती केली मी साहेबांना। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।